टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत रानाल के समाज सेवक व माजी सरपंच श्री राजेंद्र भोईर साहब, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष व ग्रामस्थ अध्यक्ष का जन्मदिन आंगनबाड़ी के जो छोटे छोटे बच्चे हैं उनके साथ उन्होंने केक काट करके मनाया। और हम आपको बता दें कि एक बहुत ही अच्छी बात यह है कि आंगनबाड़ी के जो बच्चे होते हैं बहुत गरीब तबके के लोग वहाँ पर पढ़ाते हैं और उनके पास ड्रेस वगैरह भी नहीं रहता है, तो राजेंद्र भोईर साहब के द्वारा बच्चों को ड्रेस और टॉफ़ी दे करके उन्होंने अपना जन्मदिन मनाया। हम आपको बता दें कि रानाल ग्राम पंचायत में 8 से 10 आंगनबाड़ियाँ हैं, जहाँ पर वो हर स्कूल पे गए आंगनबाड़ी पे, वहाँ सभी बच्चों के साथ उन्होंने केक काटा और बच्चों ने भी जम करके हैप्पी बर्थडे बोला। तो आप देख सकते हैं, वही दृश्य आप देख रहे हैं। तो वहीं पर हम आपको बता दें कि उनके जो पुत्र हैं और एक पुत्री हैं, ये राजनेताओं के बच्चे जो होते हैं अक्सर देखा जाए तो वो राजनीति में ही आते हैं। तो यहाँ पे आपको देखने को मिल रहा है कि जो उनकी पुत्री हैं वो डॉक्टर बन चुकी हैं और जो पुत्र हैं आर्टेक बन चुके हैं। तो ये बहुत अच्छी बात है कि उन्होंने बच्चों को पढ़ाया और अपने जन्मदिन पर उन्होंने मेडिकल कैंप का भी आयोजन किया था, जहाँ पे सैकड़ों के तादाद में लोगों ने मेडिकल कैंप का लाभ लिया। तो वहीं पे राजेंद्र भोईर साहब ने बताया कि डॉक्टर ने उन्हें बताया कि 300 चश्मा लोगों को फ्री में वहाँ दिया गया था और 100 लोगों का तो कम पड़ गया, तो उनका नाम लिखा गया, नंबर लिखा गया और बाद में वो भी उन्हें दिया जाएगा। और एक बात ये रही कि ग्राम पंचायत की जो निधि रहती है, जो कमाई रहती है, उसमें से 5% जो है ग्राम पंचायत जो अपंग लोग रहते हैं उनके लिए वो लोग देते हैं। तो पाटिल साहब का जन्मदिन था, तो ग्राम पंचायत ने अपने तरफ से सभी जो ग्राम पंचायत में हद में जो अपंग लोग थे उन्हें बुलाए थे और उन्हें सबको 30-30 हज़ार का ग्राम पंचायत द्वारा चेक दिया गया। तो ये कितनी बड़ी बात है कि इस तरह से जन्मदिन राजेंद्र भोईर साहब ने मनाया और बाकी लोगों को भी इस तरह से सीखना चाहिए। तो वहीं पर हम आपको बता दें कि उनकी मिसेज जो है सपना भोईर मैडम, वो पंचायत समिति जिला परिषद सभापति रह चुकी हैं। तो चलिए हम दिखाते हैं उन्हें मान्यवरों ने किस तरह से शुभकामनाएं व्यक्त की। राजेंद्र भोईर साहेब त्यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तसंच रानाळगावच्या सगळ्या अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। असे कार्यक्रम त्यांच्या आयुष्यात खूप असे सामाजिक उपक्रम केलेले आहेत। त्यांचा सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रात खूप मोठा सहभाग या विभागात असतो आणि या भिवंडी ग्रामीण भागात त्यांनी अनेक असे उपक्रम राबवलेले आहेत। मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलतर्फे, आमच्या ग्रामपंचायत पूर्णातर्फे आणि भिवंडी वकील संघटनेतर्फे त्यांना शतायुषी व्हावे अशी शुभेच्छा देतो आणि त्यांना ईश्वराने दीर्घायुष्य द्यावे, उत्तम आरोग्य द्यावे आणि असेच सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून घडवण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो अशी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा मनापासून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो। सर, देखा जाए तो राजेंद्र भोईर और सपना मैडम भोईर दोनों राजनेता हैं, लेकिन इनके जो पुत्र और पुत्री हैं, इन्होंने पुत्री को डॉक्टर बनाया और पुत्र अभी हाल ही में
आर्किटेक्ट का डिग्री लेकर के आए हैं। देखा जाए तो नेताओं को जो बच्चे होते हैं पढ़ते लिखते नहीं है, राजनीति में आते हैं, लेकिन इन्होंने अपने बच्चों को शिक्षा दे करके उनके पैर पे खड़ा किया है। इसके लिए आप क्या कहना चाहेंगे? आज त्यांनी मुलांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात न आणता एक चांगलं उत्तम शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर घडवलेलं आहे। एक साधारण तुम्ही जसं म्हणताय की राजकारणातली जी माणसं आहेत, ज्या व्यक्ती आहेत, ही यांची मुलं ही नेहमी राजकारणातच येतात, परंतु आपण एक लक्षात घ्या की ती भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीने ते घडत आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही नाही आणि तोच वारसा त्यांनी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक चांगले विचार आणि चांगले व्यक्ती या देशाला कसे देता येतील याचा त्यांनी विचार केलेला आहे आणि चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांनी प्रथम मुलांना शिक्षण दिलेलं आहे आणि ते चांगले भारतीय नागरिक बनतील याबद्दल माझ्या मनात मात्र शंका आहे। आज भोईर साहेबांच्या राजन म्हणजे या गावातले आणि गोंडी तालुक्यातले एक मोठे नेतृत्व आहे। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सामाजिक कार्य हे त्यांच्या रक्तातच भिनलेलं आहे। एवढे कार्यक्रम मला नाही वाटत का गोंडी तालुक्यामध्ये कोणी करत असेल। त्यांचे असे दिवस आहे त्यांचा, म्हणून ते कार्यक्रम करतात असं नाही आहे। हे रोटरीमध्ये असताना पण त्यावेळी जवळजवळ 50 ते 55 कार्यक्रम केले होते। असे कार्यक्रम करणारा मला वाटते नेता आपले बरोबर आहे, हेच मोठे भाग्य आहे। आणि राहणार गावासाठी ना इथं समज सांगतो तर मोठं भाग्य आहे। तर राजन भोईर साहेब सारखा त्यांना एक उमदा नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व हे एवढं चांगलं आहे तर माणसांना कसं जोडायचं आणि कसं काम करायचं हे त्यांच्या याच्यातच शिकलं पाहिजे लोकांनी। आणि आमच्या रोटरीमध्ये पण त्यांचं मोठं कार्य असते, नेहमी कुठल्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो। आणि हे आता त्यांचं पक्षाबद्दल बोलायचं झालं तर भिवंडी तालुक्यामध्ये त्यांना स्वतःहून पदं दिली जातात या असे कार्यकर्ते म्हणून, पण ते घेत नाही, कारण त्यांना गावाचा विकास त्यांना करायचा आहे, तालुक्यामध्ये पण कार्य करायचं आहे, जिल्ह्यामध्ये कार्य करायचं आहे। हे इथं हे नेतृत्व घेतल्यामध्ये यांना हे कार्य करताना येणार मिळत नाही, म्हणून ते कुठलंही त्यांना स्वतःहून पद आलेलं ते नाकारतात। आणि हे पद न घेता काम करणारा माणूस म्हणजे राजन भोईर साहेब असं मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो आणि त्यांना मी या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। गांजले त्याची म्हणे जो आपण तोची साधू ओळखावं तेव्हा तुझी जाणवं या उक्तीप्रमाणे सन्माननीय डॉक्टर राजेंद्र भोईर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी गंजल्या गांजल्यांसाठी जे कार्य केलेलं आहे आणि करत आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात खूप चांगले उपक्रम घडवत आहेत। विशेष म्हणजे आज त्यांनी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि खाऊ वाटप केलेला आहे। हा या विद्यार्थ्यांसाठी चांगला क्षण आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे जे कार्य केले ते सगळे यशस्वी झालेले आहे आणि यापुढेही त्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देऊ ह्या ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो, जगदंबेच्या मी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे त्यांनी राजकारणाबरोबर समाजकारणाला जोडीला घेतलेला आहे आणि घराणेशाही न बाळगता आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे आणि आज दोन्ही मुलं त्यांच्या पायावर उभी आहेत, एक डॉक्टर आहे, एक आर्किटेक्ट आहे। अशा प्रकारे त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन एक शिक्षणाची गंगा देखील आपल्या घरी त्यांनी आणली आहे। हा एक सामाजिक उपक्रम त्यांनी आयुष्यभर कायम चालू ठेवावा याच त्यांना मी दैनिक स्वराज्य परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। मम्मा घबरा गया है, इतने लोग को देखा
ओके या बाबा या इकडे बघा समोर आज रानार गांव में मेरा जन्मदिन के अवसर पर आज हर्ष और उल्लास के साथ में यहाँ रानार गांव में मेरा बर्थडे मनाया। आज सकाळपासून जवळजवळ 8 अंगणवाडी रानार गावाच्या हद्दीमध्ये 8 अंगणवाडी आहेत आणि अंगणवाडीतील मुलांना कपडे वाटप आणि खाऊ वाटप हा कार्यक्रम आम्ही ठेवला। मला वाटतं कमीत कमी 200 ते 300 मुलांनी यामध्ये भाग घेतला। त्यानंतर सकाळी एक नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम आतून चालू आहे रानार गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये। त्या ठिकाणी आत्तापर्यंत जवळजवळ 100च्या वरती त्यामध्ये नागरिकांनी भाग घेतला आणि 100च्या वरती चष्मे वाटप झालेलं आहे। तसेच 2 वाजता ग्रामपंचायत रानाल येथे ग्रामपंचायत 5% निधीमधून जो अपंगांसाठी त्यांना मदत निधी वापर देण्यात येणार आहे। त्या माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आजच या ठिकाणी सरपंच प्रताप पाटील आणि ग्रामपंचायत कमिटीने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अशी विविध गोरगरिबांसाठी अंगणवाडीतल्या शिशूंसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। माझा वाढदिवस नेहमी फक्त शुभेच्छांसाठी मी कार्यक्रम आयोजित करत नाही,
तर माझ्या वाढदिवसाला दरवर्षी मी विविध उपक्रम राबवत असतो. मग ते आरोग्य शिबिर असो, धान्य वाटप असो, नेत्र तपासणी, दंत तपासणी किंवा विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तूंचं वाटप असो, असे कार्यक्रम नेहमी होत असतात. मागे कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देखील मी एक आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केला होता अंजेफाटा या ठिकाणी. त्या ठिकाणी पण जवळजवळ 200-250 रुग्णांनी त्या ठिकाणी भाग घेतला. त्यांना देखील आपण मोफत औषधाचं वाटप करण्यात आलं होतं. आजच्या या दिवशी जो सर्व राणार गावातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी आणि महिलांनी या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी राणार ग्रामपंचायतीचे आभार मानतो, ग्रामस्थांचे आभार मानतो. धन्यवाद. वाटप करत असतो. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी सर्व उपस्थित या ग्रामपंचायतीचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्वांचं मी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो. व हा जो 5% अपंग निधी असतो, तो अपंग निधी ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या 5% निधीतून आपण या ठिकाणी वितरित केला जातो. या निधीचा आपल्या अपंग बांधवांना काहीतरी चांगला उपयोग व्हावा या उदात्त हेतूनच या ठिकाणी हा खर्च केला जातो, जेणेकरून त्यांच्या वैयक्तिक काही अडचणी असतील किंवा एखादा व्यवसाय करायचा असेल, एखादा बिझनेस करायचा असेल, या सर्व गोष्टींसाठी त्याचा वापर होऊन या ठिकाणी त्यांना त्याचा वापर होतो व त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग होतो. तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व उपस्थित अपंग बांधवांचे, यांच्यासोबत आलेले सर्व नातेवाईक, कुटुंब यांचं या ठिकाणी मी ग्रामपंचायत राणारच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. तत्पूर्वी आज ज्यांचं वाढदिवस आहे ते आपल्या ग्रामपंचायतच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजनदादा भोईर यांचा, तसेच माजी सरपंच देखील या ग्रामपंचायतचे होऊन गेले, त्यांचा या ठिकाणी वाढदिवस असल्या कारणानं मी सर्वप्रथम हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी राजनदादा भोईर यांचं आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं व सर्व गावाच्या वतीनं त्या ठिकाणी मी आपल्या सरपंच, सर्वसामान्य सदस्य यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. तिकडे एक मिनिट ठीक. एक कमोड मंडळाच्या अध्यक्ष तसेच राणार ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक डॉक्टर राजेंद्र भोईर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या ग्रामपंचायतीतर्फे 5% जो अपंग निधी असतो तो आज आपण त्याच्या वाढदिवसानिमित्ताने या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये त्याचं वाटप करणार आहोत. त्यांच्या ह्या वाढदिवसानिमित्त राणार ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला की एक राणार ग्रामपंचायतीला मार्गदर्शन तर करतातच, परंतु राणार गावच्या विकासासाठी आणि राणार गावच्या लोकांसाठी किंवा आजूबाजूच्या परिसरासाठी ते नेहमीच धावून येतात आणि अशा आपल्या नेत्याचा वाढदिवस आपण आपल्या जो अपंग निधी आपण 5% देतो
तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त करावा असं सर्वांमध्ये ठरलं आणि तो दिवस आजचा आहे. खरोखरच आपण कधी जिल्हा परिषद मध्ये किंवा एखाद्या आमदाराकडे खासदाराकडे समजा एखाद्या निधीचा पाठपुरावा करायचा असेल किंवा आपण केलेला असेल पत्रव्यवहार केलेला असेल तर ते नेहमीच त्या कामासाठी त्यांच्या कामासाठी किंवा इतर कोणाच्या कामासाठी किंवा सहकार्याच्या कामासाठी गेले असतील तर ते विचारपूस करतात का हा लेटर तुम्ही दिलेला आहे का, याचा पाठपुरावा केलेला आहे का, कुठपर्यंत आहे याची विचारपूस राजेंद्रदा नेहमीच करतात. म्हणून हा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे कारण या ग्रामपंचायतीने त्यांचा खरोखरच एक अभिमान वाटावा असा उल्लेखनीय कार्य इथे केलेलं आहे. तो मी तुम्हाला आवर्जून सांगेन की रानाल ग्रामपंचायतीला जो आता आपल्याला निधी आलेला आहे जवळजवळ 11 करोडाचा निधी हा राजेंद्र भोईर साहेब, राजेंद्र वडील साहेब आणि नामदेव पाटील साहेब यांनी जल जीवनच्या माध्यमातून इथे खेचून आणलेला आहे. कारण आपल्याला कमी निधी भेटत होता परंतु ह्या तिघांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या किंवा आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभे राहून तो निधी कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून वाढवून घेतला आणि त्यासाठी आपल्याला यश देखील आलं आणि आज आपल्या गावात जल जीवनचं काम जवळजवळ 60% पूर्ण झालेलं आहे. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते काम थोडस उशीर आहे कारण त्यांचे पाईप किंवा इतर साहित्य वेळेवर भेटत नाही. परंतु राजेंद्रदा नेहमीच त्याचा देखील पाठपुरावा करतात. आम्हाला अभिमान वाटतो हे सर्व सांगायला की असा नेता आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे ह्या ग्रामपंचायतीचं सर्व काम हे सुरळीत चाललेलं आहे. तुम्हाला सांगतो हा अपंग निधी आज आपण जवळजवळ 10 लाखाच्या वरती आज आपण वाटप करणार आहोत आणि हे वाटपाचं शुभारंभ आपण ज्यांचा आज वाढदिवस आहे ते आपले आदरणीय राजेंद्रदा यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत आणि शुभेच्छा देतो आणि असंच कार्य तुमच्या हातून घडो आणि आम्हाला अशीच संधी सेवा करण्याची मिळावी अशी अपेक्षा बाळगतो आणि यापुढे देखील तुम्ही ग्रामपंचायतीच्या मागे ठामपणे उभे राहाल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. करावा त्यांना विनंती करतो की आपण या त्यांना वैदम नाईक या ठिकाणी वितरित करतील. समर्थ तुकाराम मस्कर, वंदना नागनाथ माने, पांडुरंग नाईक, मी शिवाजी बाबा वितरण करतील. मी यांना विनंती करतो वितरण करायचंय. शुभ असते या ठिकाणी अपंग निधी करायचंय. ग्रामपंचायत रानाच्या वतीने 5% दिव्यांग व्यक्तींना या ठिकाणी 5% जो निधी वितरक आज या ठिकाणी ठेवलेला आहे. हा निधी वितरणचा कार्यक्रम आज माझ्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत रानाने ठेवल्याबद्दल सरपंच प्रताप पाटील आणि ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पर्वत साहेब आणि सर्व ग्रामपंचायत कमिटी
इथे उपस्थित असलेली सर्व कमिटी यांचं मी धन्यवाद मानतो की आजच्या या दिवशी आपण हा कार्यक्रम ठेवून एक माझा सन्मान केला। या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते, माजी सरपंच, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष आदरणीय नामदेव पाटील साहेब, माजी सरपंच राजेंद्र मडवी साहेब, माजी प्रभारी सरपंच हनुमान नाईक साहेब, बळीराम नाईक साहेब, तसेच माजी प्रभारी सरपंच पंकज पाटील, पोलीस पाटील राकेश गायकवाड, माजी सदस्य किरणबुवा नाईक, दीपक भुईर, कौस्तुभ मडवी, माजी उपसरपंच जय पाटील, अमित पाटील, देवेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश पाटील आणि माझे मित्र पंकज नाईक आणि ग्रामपंचायत सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, मी प्रथम ग्रामपंचायतीचे आभार मानतो की आजच्या दिवशी हा गोड कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला। आजच्या दिवसामध्ये नेत्रचिकित्सा शिबिर झालं आणि आताच आम्ही त्या ठिकाणावरून आलो शाळेमधून, तर मला त्या डॉक्टरांनी सांगितले की जवळजवळ 300 लोकांनी या ठिकाणी चष्मे घेतले आणि जवळजवळ 100 लोकांना चष्मे कमी पडले। तर त्यांनी नोंद ठेवली। त्यांना सांगितलं की ज्यांना कमी पडले त्यांचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर घ्या आणि त्यांना देखील चष्मे आपण देऊ, फोन करून बोलू। म्हणजे जवळजवळ 400 लोकांनी या ठिकाणी आज मंगळवार कामाचा दिवस असताना देखील एवढ्या लोकांचा प्रतिसाद भेटेल असं मला वाटलं नव्हतं। मी डॉक्टरांना सांगितलं किती नंबरचे चष्मे लागतील, तर त्यांनी मला 4 नंबर असे दिले, ते प्लसमध्ये दिले। प्लस 1 आहे, 1.5 आहे, 2.5 आहे, 3 आहे। परंतु त्यांनी सांगितलं की त्याच्यापेक्षा जास्त 40+ जे वयाच्या जास्त होते की जे मायनसमध्ये होते त्यांची नावं जास्त निघाली आणि त्या डॉक्टरांना पण माहीत नव्हतं। त्यांनी सांगितलं की माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे लोक या ठिकाणी राणा गावामध्ये या शिबिराचा लाभ घेतील असं मला वाटलं नव्हतं। तसेच आपल्या राणा गावामध्ये 8 अंगणवाडी आहेत। सकाळपासून आपले नामदेव पाटील साहेब असतील, त्याच्यानंतर सर्व अंगणवाड्यांना दोन्ही माजी सभापती माझ्याबरोबर आले आणि प्रत्येक अंगणवाडीतील मुलं जवळजवळ 1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आमची वाट पाहत होती आणि त्या ठिकाणी त्यांना कपडे वाटप आणि खाऊ वाटप असा कार्यक्रम ठेवण्यात आला। या ठिकाणी आपली ग्रामपंचायत म्हटली किंवा कुठलीही ग्रामपंचायत म्हटली तर स्वच्छता आणि विकासावर जास्त भर देतात, तर त्याच्या व्यतिरिक्त जाऊन जो 5% अपंगांसाठी जो निधी मदतीसाठी जो दिला जातो तो खरोखर गरजू आणि गरीब आणि त्यातल्या त्यात जे लोक 40% मला वाटतं अपंग असतात त्यांना हा निधी वितरित करण्यात येतो। ग्रामपंचायतचं मी धन्यवाद मानतो की आज आपल्या राणा गावामध्ये आपल्या गावापेक्षा म्हणजे जे प्रॉपर आपण गाववाले आहोत त्याच्या व्यतिरिक्त आपली 75% लोकसंख्या ही बाहेरच्या राज्यातील आहे। परंतु तरीसुद्धा ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही। सर्वांना समान संधी, समान निधी आणि त्यांना प्रत्येकाला या ठिकाणी हजर नसेल तर त्यांना घरी देऊन जाऊन देतात।